नमस्कार मित्रांनो, इन्फो विथ अभि या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत। नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये पवित्र पोर्टल मुलाखतीसह भरती 7805 उमेदवारांची निवड काय आहे बातमी हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पवित्र पोर्टलद्वारे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील मुलाखतीसह पदभरतीमध्ये व्यवस्थापननिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे। त्यात 1096 व्यवस्थापनातील 4879 पदांसाठी 7805 उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील कमाल 10 प्राधान्यक्रमांसाठी शिफारस करण्यात आली आहे। यात संबंधित उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणी शिक्षण संस्थेकडून घेऊन निवड केली जाणार आहे। पवित्र मुलाखतीसह पदभरतीसाठी 7805 उमेदवारांची निवड। शिक्षक भरती प्रक्रियेत आतापर्यंत मुलाखत शिवाय पदभरतीमध्ये 16799 पदांची कार्यवाही पूर्ण झाली आहे। मुलाखतीसह पदभरती प्रक्रियेत एकसूत्रता आणण्यासाठी उमेदवारांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धती म्हणजे SOP तयार करण्यात आली आहे। त्यात मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी 30 गुणांची तरतूद करण्यात आली आहे। लिंक मी ही जी आहे पवित्र पोर्टलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून साईडवरती जाऊ शकता। मुलाखतीसह पदभरती प्रक्रियेतून 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी या गटातील 4897 रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिले होते। हे प्राधान्यक्रम विचारात घेऊन एकूण 7805 उमेदवारांची कमाल 10 प्राधान्यक्रमासाठी शिफारस करण्यात आली आहे। विविध कारणास्तव 11 शिक्षण संस्थांच्या 43 पदांसाठी उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केली जाणार नाहीये। संबंधित संस्थांतील कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पवित्र संकेतस्थळावर देण्यात येणार आहे। उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून मुलाखतीसह पदभरतीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। यादीची जी काही साईट आहे ती तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकत असाल। या ठिकाणी आपला लॉगिन ID पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून तुम्ही तुमची यादी पाहू शकता। मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी पात्र उमेदवारांना संबंधित शिक्षण संस्थेला संपर्क साधावा लागणार आहे। निवड प्रक्रियेत शिक्षण संस्थेला काही अडचणी आल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाला संपर्क साधायचा आहे। उमेदवारांनी शिक्षक भरतीबाबत तक्रार इथे करावी। आता कुठे तक्रार करायची तर निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी उमेदवारांना संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक असो माध्यमिक असो यांच्याकडे अर्ज करता येईल। उमेदवारांनी अर्जासोबत योग्य ते पुरावे कागदपत्रे जोडावेत। शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या तक्रार अर्जाची तातडीने शहानिशा करून 3 दिवसात निर्णय संबंधितांना कळवावा। शिक्षणाधिकारी स्तरावर निराकरण न झाल्यास उमेदवारांना विभागीय उपसंचालकाकडे अर्ज दाखल करता येणार आहे। विभागीय शिक्षण उपसंचालकांनी 3 दिवसात यथोचित निर्णय घेऊन प्रचलित नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलेली आहे। तर आपल्या लक्षात आलंच असेल की पवित्र पोर्टलद्वारे 7805 उमेदवारांची निवड झालेली आहे। त्यांना 10 प्राधान्यक्रम देण्यात आलेले आहेत। त्या 10 प्राधान्यक्रमाप्रमाणे संस्थेवर जाऊन त्यांची जी काही चाचणी आहे त्याद्वारे त्यांची निवड केली जाणार आहे। जर आपल्याला काही उमेदवाराला काही तक्रारी असतील ते शिक्षणाधिकाऱ्याला अर्ज करू शकतात। जर तिथे निराकरण नाही झालं तर उपसंचालकापर्यंत आपण जाऊ शकता। आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू, तोपर्यंत मला रजा द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।